सासोली येथे भूमिगत पाण्याच्या लाईनचा पाईप पुन्हा उघडला असून या ठिकाणी पाणी लिकेज होण्याची शक्यता निर्माण. सासोली मायनर कालव्याच्या भूमिगत पाईपलाईनचे काम तकलातू पद्धतीने झाल्यामुळे सासोली ग्रामपंचायत सदस्य गुरुदास सावंत व सामाजिक कार्यकर्ते संदीप देसाई आक्रमक झाले आहेत. काही दिवसापूर्वी याच ठिकाणी मायनर कालव्याला गळती लागली होती. त्यानंतर सदर विभागाने या ठिकाणी भूमिगत पाईपलाईन टाकण्याचे निश्चित केले असून ठेकेदाराला ठेका दिला आहे. मात्र ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी गॅस वेल्डिंग केलेला पाईप फुटून पाणी टंचाई तसेच पाण्याचे दुर्भिक्ष्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि संबंधित विभागाचे दुर्लक्ष यामुळे लाखो रुपये पुन्हा पाण्यात जातात की काय असे सध्या वाटत आहे. यासाठीच पाईपलाईनचे काम व्यवस्थित न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा गुरुदास सावंत तथा संदीप देसाई यांनी दिला आहे.